Ear. Ear is a consonant with the function of the hearing and equilibrium is divided into the फंक्शन काय आहे इयरचे कानाचं फंक्शन काय हिअरिंग करायचं ऐकायचं आणि बॉडीला इक्विलिब्रियम करायचं मेंटेन करायचं बॉडीमध्ये इक्विलिब्रियम बॉडी पोश्चरला इक्विलिब्रियम करायचं काम करतं. इयर 3 प्रकारचे टाइप्स आहेत इयर मध्ये पार्ट आहेत टाइप्स नाही पार्ट एक असतो एक्सटर्नल इयर एक असतो मीडियल एक असतो इंटरनल. तर खाली डायग्राम मध्ये दिसल आउटर इयर मध्ये म्हणजे एक्सटर्नल इयर मध्ये काय येतात इयर पिन्ना येतो इयर कॅनल येतो आणि एक्सटर्नल इयर आणि मिडल मध्ये ऑसिकल इयर ड्रम आणि 3 बोन ते पुढे आहेत. इनर इयर मध्ये सेमी सर्क्युलर कॅनल वेस्टिब्युलर नोज ऑडिटरी नोज कॉक्लियर आणि युस्टाचियन ट्यूब हे इनर इयर मध्ये येतात. तर हे पहिलं आहे एक्सटर्नल इयर. एक्सटर्नल इयर इज द ओनली पार्ट विच लाईज आउटसाइड द स्कल. इट कंटेन फॉलोइंग स्ट्रक्चर. द पिना त्यालाच बोलतो आपण ऑरिकल विच इज फनल शेप ऑर्गन मेड अप ऑफ द फायब्रोकार्टिलेज. इट हेल्प्स टू कलेक्ट द साऊंड वेव्स. जो एक्सटर्नल इयर आहे तो असा एक पार्ट आहे बॉडी मधला तो फक्त स्कलच्या आउटसाइड आहे बाकी सगळे ऑर्गन स्कलच्या आतमध्ये आहेत. तर जो इयर पिन्ना आहे पिन्ना म्हणजे काय हा पार्ट हा सगळा पूर्ण पिन्ना हा कशापासून बनलेला आहे फायब्रोकार्टिलेज पासून बनलेला आहे. आणि ह्याचं काम काय आहे जे साऊंड वेव्ह येतात माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय ते वेव्हज आहेत ते कलेक्ट करण्याचं काम. द एक्सटर्नल ऑडिटरी मियाटस विच इज स्मॉल चॅनल लाईन बाय द स्किन अँड वॅक्स सिक्रेटिंग ग्लँड. आणि ह्याच्या पिनाच्या आतमध्ये मियाटस आहे पहिल्या डायग्राम मध्ये होतं मियाटस. ते मियाटसचं काय आहे काम ते मियाटसला काय लाईनिंग आहे स्किन आहे आणि तिथं वॅक्स जो कानातला मळ बोलतो आपण तिथं ते सिक्रेट करण्याचे ग्लँड्स आहेत तिथं मियाटस मध्ये. देन इट कन्वे द व्हायब्रेशन ऑफ द साऊंड टू टिम्पॅनिक मेम्ब्रेन. आणि थ्रू मियाटस जे वेव्ह येतात आपल्यापर्यंत साऊंड वेव्ह येतात त्या मियाटस पासून टिम्पॅनिक मेम्ब्रेन पर्यंत पोहोचवण्याचा जो हा वे रस्ता आहे हा मियाटस. खाली डायग्राम मध्ये अजून तुम्हाला समजाईल पिना बघा टिम्पॅनिक मेम्ब्रेन जो कानाचा पडदा असतो त्याला टिम्पॅनिक मेम्ब्रेन बोलतात. त्याने मिडल इयरलाच काय बोलतात टिम्पॅनिक कॅव्हिटी बोलतात. तर ह्याच्यामध्ये काय काय बघा इट इज अ स्मॉल कॅव्हिटी इन द टेम्पोरल बोन. टिम्पॅनिक कॅव्हिटी कुठे असते टेम्पोरल बोन मध्ये असते. द टिम्पॅनिक मेम्ब्रेन और इयर ड्रम. टिम्पॅनिक मेम्ब्रेनलाच अजून एक नाव आहे इयर ड्रम विच फॉर्म्स द लॅटरल वॉल. लॅटरल वॉल पासून काय बनतो टिम्पॅनिक मेम्ब्रेन बनतो. द टू फॉर्निया इन द इनर अँड मिडल वॉल कॉल ओव्हल विंडो आणि राऊंड विंडो. ओव्हल विंडोलाच बोलतो आपण फेनिस्ट्रा ओव्हॅलिस आणि राऊंड विंडोला बोलतो आपण फेनिस्ट्रा रोटुंडम. तर हे त्याचे इनर आणि किंवा मिडल वॉल पासून बनलेले 2 स्ट्रक्चर आहेत. द इस्टचियन ट्यूब थ्रू विच मिडल इयर कम्युनिकेट्स अँटेरियरली थ्रू नेझोफॅरिंग्स. ती पहिल्या डायग्राम मध्ये इस्टचियन ट्यूब बघितली होती ते काय करते मिडल इयरचं कम्युनिकेशन कुठपर्यंत करते नेझोफॅरिंग्स पासून तर मिडल इयर पर्यंत इस्टचियन ट्यूब असते नाकापासून तर कानापर्यंत. जर कानात काय घातलं तर नाकामध्ये पण इरिटेशन होतं कधी फील केलं असेल तर. जर कानात काय घातलं तरी नाकात इरिटेशन होतं. ती असती इस्टचियन ट्यूब. ऑडिटस अ नॅरो चॅनल विच connect the middle ear posteriorly with the mastoid atrium present in a mastoid process of the temporal bone. आणि जे ऑडिटस आहे हा पार्ट आहे इयर मधला तो काय करतो मिडल इयरला मागून पोस्टिरियरली म्हणजे मागून कनेक्ट करतो कशा बरोबर मास्टर्ड ऍट्रम बरोबर कनेक्ट करतो. मास्टर्ड ऍट्रम कुठं असतो जे मास्टर्ड प्रोसेस आहे टेम्पोरल बोन मधलं इथे हे जे मास्टर्ड बोन आहे ना
तर प्रोसेस कुठे असते? इकडे असते, कानाच्या थोडस खाली. ते द ऑडिटरी ऑसिकल विच आर 3 स्मॉल बोर अरेंज असेंडिंग मिडल इयर. 3 स्मॉल बोन आहेत, त्यातले सगळ्यात स्मॉल कुठले? स्टेपीज. प्रश्न विचारला होता. तर हे स्मॉल बोन कुठले कुठले असतात? मॅलियस, इन्सिकस आणि स्टेपिस. मॅलियस, इन्सिकस, स्टेपिस. मॅलियस, इन्सिकस, स्टेपिस. मॅलियस, इन्सिकस, स्टेपिस. मॅलियस, इन्सिकस, स्टेपिस. 5 वेळा बोललो. द मिलियस इज फिक्स टू द इयरडम. इयरडम म्हणजे काय? इयरडमला नाव काय? इयरड्रमला टिम्पॅनिक मेम्ब्रेन. तर जे मियाटस बोन आहे ते कशा बरोबर अटॅच असतं? इयरड्रम बरोबर, म्हणजे टिम्पॅनिक मेम्ब्रेन बरोबर अटॅच असतं. आणि जो हेड आहे मियाटिसचा तो कनेक्ट झालेला असतो इन्सिकस बरोबर. मियाटिसचा हेड इन्सिकस बरोबर अटॅच झालेला असतो. विस्टर्न इनटू द विच इन टर्न्स इज कनेक्ट टू द स्टेपिस. आणि इन्सिकस नंतर कशाला कनेक्ट होतो? स्टेपिसला कनेक्ट होतो. डायग्राम मध्ये अजून तुम्हाला स्पष्ट दिसून जाईल बघा. 3 बोन दिलेले आहेत ऑसिकलच्या तिथं, त्याच स्लाइड मध्ये. हे झालं मिडल इयर. आता आहे इनर इयर. द बोनी लॅब्रियांथ which consists of series of the channel present in a pectoral portion of the temporal bone. The bony labyrinth contain the fluid called perilymph. जे इनर इयर मध्ये एक फ्लुइड असतं त्याला आपण पेरिलिम्फ बोलतो. ते कुठं असतं? ते बोनी लॅब्रियांथ आहे, एक स्ट्रक्चर आहे इयर मध्ये, त्याच्यात तिथं असतं फ्लुइड. द मेम्ब्रेनस लॅब्रियांथ विच लाईज विद इन द बोनी लॅब्रियांथ. बोनी लॅब्रियांथच्या मध्ये एक मेम्ब्रेनस असतं. मस्क्युलर बोन मध्ये बोन आलं म्हणजे मस्क्युलर ऑर्गन पण त्याच्या बाजूला आले, त्याला बोलतात मेम्ब्रेनस लॅब्रियांथ. द मेम्ब्रेनस लॅब्रियांथ इज फिल्ड विथ द फ्लुइड, त्याला म्हणतात एंडोलिम्फ. आणि ज्या मेम्ब्रेनस लॅब्रियांथ मध्ये फ्लुइड असतं त्याला बोलतात आपण एंडोलिम्फ. आणि ज्या बोनी लॅब्रियांथ मध्ये फ्लुइड असतं त्याला बोलतात पेरिलिम्फ. तर डायग्राम मध्ये बघा, जे ब्लू कलरचं सगळं स्ट्रक्चर आहे ते सगळं बोनी लिम्फ आहे. आणि जे ऑरेंज कलरचं स्ट्रक्चर आहे, कलर दिलेला आहे, तो सगळा आहे मेम्ब्रेनस लिम्फ. तर बोनी लिम्फ मध्ये काय काय येतात? सुपिरियर सेमी सर्क्युलर कॅनल, सुपिरियर सेमी सर्क्युलर डक्ट, व्हेस्टिब्युल येतात, राऊंड विंडो, कॉक्लिया येतात, कॉक्लियर डक्ट येतात, ओव्हल विंडो येतात. आणि ज्या मेम्ब्रेनस लॅब्रियांथ मध्ये येतात एम्पुले येतात, पोस्टिरियर सेमी सर्क्युलर डक्ट, पोस्टिरियर सेमी सर्क्युलर कॅनल, हॉरिझॉन्टल सेमी सर्क्युलर डक्ट, हॉरिझॉन्टल सेमी सर्क्युलर कॅनल. हे सगळे ऑर्गन्स त्या मेम्ब्रेनच्या किंवा बोनी लिम्फच्या अंडर येतात. तर बोनी लिम्फ कन्सिस्ट ऑफ 3 स्ट्रक्चर: वेस्टिब्युल, कॉक्लिया, सेमी सर्क्युलर कॅनल. कॉक्लियालाच बोलतात ऑर्गन ऑफ हिअरिंग, जो हिअरिंग मध्ये आपल्याला हेल्प करतो, त्या ऑर्गनचं नाव आहे कॉक्लिया. आणि सेमी सर्क्युलर कॅनल्सला बोलतात ऑर्गन ऑफ द इक्विलिब्रियम. तर हे पहिलं आहे वेस्टिब्युल. इज अ सेंट्रल पार्ट, इट लाईज बिटवीन द कॉक्लिया इन फ्रंट आणि सेमी सर्क्युलर कॅनल बिहाइंड. वेस्टिब्युलच्या पुढे असतात कॉक्लिया. डायग्राम मध्ये बघा, वेस्टिब्युलच्या पुढे असतात कॉक्लिया आणि वेस्टिब्युलच्या माग असतात सेमी सर्क्युलर कॅनल. ते ह्या दोघांच्या मध्ये असतो कॉक्लियाच्या आणि वेस्टिब्युलर कॅनलच्या मध्ये असतो वेस्टिब्युल. आणि वेस्टिब्युल मध्ये काय असतात? युरिकल आणि सॅक्युलर विच पार्ट ऑफ द मेम्ब्रेन ऑफ द लॅब्रियांथ. हे 2 पार्ट आहेत मेम्ब्रेन ऑफ द लॅब्रियांथचे, हे त्याच्यामध्ये असतात वेस्टिब्युल मध्ये.
द नेक्स्ट आहे पार्ट कॉक्लिया. कॉक्लिया कसा आहे, राऊंड शेप स्पायरल स्प्रिंग असते ना त्याच्यासारखा ऑर्गन असतो हा. Mediolus is a central column of the spongy bone around which the spiral canal twins. जे मिडिओलस आहे सेंट्रल कॉलम मध्ये असतं, ते स्पॉन्जी बोन असतं त्याच्यामध्ये आणि ते कसं असतं स्पायरल शेप असतं. द बेसल मेम्ब्रेन इज मेम्ब्रेनियस सेप्टम विच डिवायडेड कॉक्लिया इंटू द टू पार्ट्स. आणि कॉक्लियामध्ये जे बेसल मेम्ब्रेन असतात ते कॉक्लियाला दोन पार्ट मध्ये डिवाइड करतात. द अप्पर पार्टला बोलतात सल्का वेस्टिबल आणि लोअर पार्टला बोलतात सल्का मीडिया त्याला किंवा टिम्पेनी. आणि जो ऑर्गन ऑफ द कॉर्ट आहे इज अ ऑडिटरी रिसेप्टर. जे ऑडिटरी रिसेप्टर येतात आपल्या बॉडीमध्ये ते सगळे ऑर्गन ऑफ द कॉर्टी रिसीव्ह करतात विच रेस्ट ऑन द बेसल मेम्ब्रेन. आणि हे जे ऑर्गन ऑफ द कॉर्ट आहे असं कुठं असतात, ते जे मेम्ब्रेन ऑफ द बेसलर मेम्ब्रेन आहे त्याच्यावरती असतात. द ऑर्गन ऑफ द कॉर्टे कंटेन द रॉ ऑफ द एलॉंगेटेड हेअर सेल्स. आणि कानामध्ये हेअर कुठं असतात, हेअर सेल्स तर ऑर्गन ऑफ द कॉर्टे मध्ये असतात. द फायबर ऑफ द कॉक्लिअर नर्व आर इन कॉन्टॅक्ट विथ दिस हेअर सेल्स. आणि जे फायबर्स आहेत ऑप्टिक किंवा कॉक्लिअर नर्वचे ते ह्यांच्या बरोबर कॉन्टॅक्ट मध्ये असतात. तर डायग्राम मध्ये तुम्हाला अजून स्पष्ट होऊन जाईल. ऑर्गन ऑफ कॉक्लिया बघा कुठे असतो, त्याच्यानंतर सॅकला वेस्टिबल, कॉक्लिअर डक्ट, टेम्पोरियल मेम्ब्रेन, बॅसिलर मेम्ब्रेन आणि सल्का टिम्पॅनी. देन सेमी सर्क्युलर कॅनल. तर सेमी सर्क्युलर कॅनल कुठले असतात, सुपेरियर आणि पोस्टेरियर. Each ear has 3 semicircular canal which are placed at right angle to the each side. आपल्या कानामध्ये प्रत्येक कानामध्ये 3 सेमीसर्क्युलर कॅनल असतात. ते कुठं असतात, उजव्या भागात, कानाच्या उजव्या भागाच्या अँगलला. आणि ते आता पोस्टेरियर, सुपेरियर आणि इंटरनल सेमीसर्क्युलर कॅनल. SPL superior, posterior and lateral. Each semicircular canal has enlarged end called the ampulla. सेमीसर्क्युलरचा जो कॅनलचा जो एंड आहे मोठा त्याला अँपुला बोलतात. डायग्राम मध्ये बघा म्हणजे 3 यांचं ऑर्गनचं एकच नाव दिलेलं आहे, त्याला अँपुला बोलतात. तो एंड आहे सेमीसर्क्युलर कॅनलचा. द अँपुला हॅज एंडिंग ऑफ द व्हेस्टिब्युलर नर्व्स. अँपुलाच्या एंडिंगला व्हेस्टिब्युलर नर्व्स असतात. अँड ऑल्सो सम हेअर लाईक द प्रोजेक्शन. आणि काही हेअर लाईक प्रोजेक्शन असतात. नॉट हेअर्स, हेअर लाईक प्रोजेक्शन. तर मेकॅनिझम कसं चालतं हिअरिंगचं, तर पहिल्यांदा साऊंड वेव्ह येणार, कोण कलेक्ट करणार, पिन्ना, इयर पिन्ना. आणि नंतर एक्सटर्नल ऑडिटरी मियाटस जो असतो तो डायरेक्ट वेव्ह आपल्या टिम्पॅनिक मेम्ब्रेन पर्यंत कन्वे करतो. वेव्ह व्हायब्रेशन मध्ये चालते आपल्या कानामध्ये. व्हायब्रेशन आर ट्रान्समिटेड बाय द मियाटस, मॅलस, इन्सिकस आणि स्टेपिस. या 3 बोन मधून जे व्हायब्रेशन आहे ते पास आउट होतात आणि कन्वे होतात कुठं, फेनिस्ट्रा ओव्हॅलिस म्हणजेच ओव्हल विंडो, तिथं कन्वे होतात वेव्हज. हे 3 बोन मधून गेले त्याच्यानंतर ओव्हल विंडो मध्ये जातात. त्याच्यानंतर द इनर सरफेस ऑफ दिस मेम्ब्रेन व्हायब्रेशन आर ट्रान्समिटेड टू द ऑर्गन ऑफ द कॉर्टाय थ्रू पेरिलिम्ब आणि एंडोलिम्ब. ह्या 3 बोन मधून आणि मेम्ब्रेन मधून गेल्यानंतर ओव्हॅलिस विंडो मधून गेल्यानंतर व्हायब्रेशन कुठे जातात, ऑर्गन ऑफ कॉर्टिया, जे हिअरिंग साठी हेल्प करतं आणि इक्विलिब्रियम साठी काय हेल्प करतं, सेमी सर्क्युलर कॅनल. जे ऑर्गन ऑफ कॉर्टिया हिअरिंग साठी हेल्प करतं तिथपर्यंत जातात. आणि त्याच्यामध्ये गेल्यानंतर जो बोनी लॅब्रियनचं फ्लुइड आहे त्याला बोलतात पेरिलिम्ब आणि जो मेम्ब्रेनस लॅब्रियनचं फ्लुइड आहे त्याला बोलतात एंडोलिम्ब, तिथपर्यंत जातं. त्याच्यानंतर ऑर्गन ऑफ कॉर्टियाच्या नंतर ते जे इम्पल्सेस आहेत व्हायब्रेशन आर कॅरीड टू द ब्रेन स्टीम. ब्रेन स्टीम पर्यंत ते इम्पल्सेस जातात म्हणजे स्टिम्युला जातो थ्रू कॉक्लिया पोर्शन ऑफ द 8 नर्व. 8 क्रॅनियल नर्व कुठली,
हे काढलं होतं ना तुम्ही स्क्रीनशॉट. नंतर 8 किंवा 9 पर्यंत इम्पल्सेस आपले ब्रेन स्टेम मधून कॅरेड होतात. त्याच्यानंतर जे इम्पल्सेस आहेत, इम्पल्स म्हणजे स्टिम्युलस, तो कुठं कॅरेड होतो? ऑडिटरी सेंटर ऑफ द ब्रेन. जो ब्रेन मध्ये ऑडिटरी सेंटर आहे तिथे जे इम्पल्सेस कॅरेड आउट होतात. आणि विच इज प्रेझेंट इन अ टेम्पोरल लोब ऑफ द अपोजिट साइड. आणि हे जे ब्रेन मध्ये हिअरिंग सेंटर असतात हे कुठं असतात? टेम्पोरल लोब मध्ये असतात. टेम्पोरल बोनच्या टेम्पोरल लोब मध्ये. कुठल्या भागात? अपोजिट साइडला म्हणजे पोस्टेरियर साइडला. ते आहे सगळं मेकॅनिझम ऑफ हिअरिंग. इथपर्यंत समजलं?